देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलक आणि पोलिसांची जोरदार झटापट पाहायला मिळाली। पुरोगामी संघटनांच्या वतीनं शहरातील बिंदू चौकात आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात आंदोलन पुकारलं होतं। या आंदोलनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात येणार होता। त्यामुळे सकाळपासूनच पोलिसांनी बिंदू चौकात कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता। तरीही आंदोलकांनी बिंदू चौकात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी पुतळा आणलेल्या कार्यकर्त्यांवर झडप टाकून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलन आणि पोलिसात जोरदार झटापट पाहायला मिळाली। यावेळी पोलिसांनी पुतळा काढून घेऊन आंदोलन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। लोकशाही पद्धतीनं आंदोलन करत असताना पोलीस अशा पद्धतीनं बळाचा वापर करत असतील तर ते योग्य नाही, अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली। एकत्र जमलेलं होतो, पण आंदोलनकर्त्यांच्या 4 पट पोलीस यंत्रणा, पोलिसांची माणसं इथं जमा झालेली दिसत आहेत। जेव्हा पुतळा जाळायचा प्रयत्न आंदोलनकर्ते करत होते तेव्हा आपण बघितलं की त्यांनी संपूर्ण बळाचा वापर केला। 4 जणांनी केवळ पुतळा आणला होता आणि 40 जणांनी त्याला एकत्र केलं। त्यांचं काय झालं असतं, चुकून बळाचा वापर करताना एखाद्याचं डोकं फुटलं असतं, एखाद्याला अपघात झाला असता, पण त्याची त्यांना चिंता नाही। तर जे पुतळे आणलेले आहेत त्या पुतळ्याचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे। अशा अनुषंगानं पोलीस इथे यंत्रणा काम करताना दिसतीये। 22 तारखेपासून सातत्यानं आम्ही असं म्हणतोय की तुमच्याजवळ जे बळ आहे, तुमचं जे ब्रीदवाक्य आहे, त्या ब्रीदवाक्यानुसार तुम्हाला जर काम करायचं असेल तर आमदार संजय गायकवाडांना अटक करा, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा। पण ते करताना मात्र दिसत नाहीयेत। आंदोलनकर्त्यांवर मात्र बळाचा वापर करताना दिसत आहेत। कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या खुनाच्या संदर्भात त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्याच्यातून किमान अशी शंका येते की त्यांच्या खुनामध्ये यांचा हात असावा का, या अनुषंगानं तपास करण्याची गरज आहे। पण तोही तपास यंत्रणा करत नाही। आपल्या यंत्रणेचा सगळा वापर केवळ आंदोलनकर्त्यांना दबाव टाकण्यासाठी, त्यांचं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी जे म्हणून करता येणं शक्य आहे ते पोलीस यंत्रणा करताना दिसते। म्हणून कोल्हापुरातल्या सर्व पोलीस यंत्रणेचा मी निषेध करते। आणि हे शासन, जे शासन शिवाजी महाराजांचा अपमान सहन करते, नारी शक्ती वंदनाची बात करते, पण नारींचा जो अपमान झालेला आहे, प्रत्येक स्त्रीचा जो अपमान झालाय तो अपमान हे सरकार सहन करते। पण अपमान करणारा जो आमदार संजय गायकवाड आहे तो केवळ सत्ताधारी आमदार आहे, म्हणून त्याच्यावरती कोणतीही कारवाई करत नाही। म्हणून या सरकारचा जाहीर निषेध। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।